नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण अल्टरनेटरची डेफिनेशन, त्याचबरोबर अल्टरनेटरचे असणारे पार्ट एवढी माहिती पाहिली होती. त्यामध्ये अल्टरनेटरची व्याख्या, अल्टरनेटर इज अ मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू AC इलेक्ट्रिकल एनर्जी, याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटर असं म्हटलं जातं. त्यानंतर अल्टरनेटरमध्ये असणारे जे पार्ट्स आहेत, स्टेटर, रोटर आणि एक्सायटर, हे पाहिलेलं आहे. स्टेटर कशाला म्हटलं जातं, जो भाग स्थिर असतो त्याला स्टेटर असं म्हटलं जातं आणि जो भाग फिरता असतो त्याला काय म्हटलं जातं, रोटर असं म्हटलं जातं. त्याचबरोबर एक्सायटरचं काम काय असतं आणि त्याचबरोबर एक्सायटर हे कशा पद्धतीने काम करतं, एक्सायटर म्हणून काय वापरलं जातं, याची माहिती आपण मागच्या लेक्चरला पाहिलेली आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला अल्टरनेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं, अल्टरनेटरची कार्य करण्याची पद्धत आपल्याला पाहायची आहे. परंतु अल्टरनेटरचं वर्किंग प्रिन्सिपल पाहण्याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं का अल्टरनेटर म्हणजे कुठल्या 3 गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये कंडक्टर असणार आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असणार आहे आणि त्याचबरोबर ते कंडक्टर फिरवण्यासाठी कशाची आवश्यकता असते, मेकॅनिकल एनर्जीची, यांत्रिक ऊर्जेची आवश्यकता असते. विजेची निर्मिती करायची म्हटल्यानंतर या 3 गोष्टींची आवश्यकता असते. कंडक्टर पाहिजे, चुंबकीय क्षेत्र पाहिजे आणि त्या कंडक्टर फिरवण्यासाठी एखादी मेकॅनिकल एनर्जी पाहिजे. मग ही मेकॅनिकल एनर्जी जी असते ती मेकॅनिकल एनर्जी कुठल्या साधनाच्या मार्फत या अल्टरनेटरला पुरवली जाते, त्या साधनाला काय म्हटलं जातं, प्राईम मूव्हर असं म्हटलं जातं. तर प्राईम मूव्हर ऑफ अल्टरनेटर, या अल्टरनेटरला फिरवण्यासाठी जे साधनं वापरले जातात त्याला काय म्हणतात, प्राईम मूव्हर असं म्हटलं जातं. आणि हे प्राईम मूव्हर म्हणून मग काय काय वापरलेलं असं आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल. एखादं डिझेल इंजिन वापरलेलं असतं, केरोसिनवरती चालणारं इंजिन वापरलेलं असतं, पेट्रोलवरती चालणारं छोटंसं एखादं इंजिन छोट्या कार्यक्रमासाठी किंवा छोट्या अल्टरनेटरसाठी वापरतात, जे अल्टरनेटर सिंगल फेजचं आहे किंवा जे डोमेस्टिकसाठी घरगुती याच्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे, अशा ठिकाणी काय केलं जातं, पेट्रोलवरती चालणारं इंजिन वापरलं जातं. मोठ्या प्रमाणामध्ये विजेची निर्मिती करण्यासाठी प्राईम मूव्हर म्हणून वॉटर टर्बाईन वापरतात. काही ठिकाणी स्टीम टर्बाईनचा वापर केला जातो. तर असं कुठलं तरी एखादं साधन वापरून त्या अल्टरनेटरला यांत्रिक ऊर्जा देण्याचं काम कोण करत असतं, प्राईम मूव्हर करत असतं. तर हे प्राईम मूव्हर काय असतं, जाता आता याच्यावरती आपण एक छोटासा थोडक्यात माहिती आपण पाहू आणि पुढचा जो टॉपिक आहे आपल्याला वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर. तर हे प्राईम मूव्हर ऑफ अल्टरनेटर्स, अ प्राईम मूव्हर कॅन बी एनिथिंग दॅट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल इनपुट टू मशीन. म्हणजे प्राईम मूव्हर हे दुसरं तिसरं काही नसून हे काय प्रोव्हाइड करतं, फक्त त्या अल्टरनेटरला यांत्रिक ऊर्जा पुरवण्याचं काम हे प्राईम मूव्हर करत असतं. इट कॅन इवन बी you if you rotate the machine by yourself and give mechanical input you the machine. म्हणजे त्या मशीनला मेकॅनिकल इनपुट देण्याचं काम हे प्राईम मूव्हर करत असतं. आणि अल्टरनेटरचं काम काय आहे, ही जे प्राईम मूव्हरने दिलेली मेकॅनिकल पॉवर अल्टरनेटर काय करणार आहे, इनपुट म्हणून मेकॅनिकल पॉवर घेईल आणि आउटपुटला आपल्याला कुठली पॉवर देईल, AC इलेक्ट्रिकल पॉवर देतं. बट अ गुड प्राईम मूव्हर इज समथिंग दॅट मशीन्स अ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे जे काय प्राईम मूव्हर वापरलेलं असेल
मग ते डिझेल इंजिन असेल, पेट्रोल इंजिन असेल, केरोसिन इंजिन असेल किंवा मग वॉटर टर्बाईन असेल, स्टीम टर्बाईन असेल, यांचा जो वेग असणार आहे तो वेग कसा असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द लोड. म्हणजेच काय राहणार आहे, त्यापासून मिळणारा जो लोड आहे तो आपल्याला काय करता येईल, कॉन्स्टंट लोडला आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेज काय करता येतं, त्या ठिकाणी पुरविता येतं. जर वेग कमी झाला तर काय कमी होईल, व्होल्टेज कमी होईल. आणि व्होल्टेज जर कमी झालं तर ॲटोमॅटिकच ते अल्टरनेटर कशावरती येतं, लोडवरती येत असतं. सो आय गेस नाव नो वन विल हायर यू टू फॉर ॲज अ प्राईम मूव्हर. तर आपण असं मशीन त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतं, असं प्राईम मूव्हर त्या ठिकाणी वापरावं लागतं का ज्याचा वेग जो आहे तो कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. डोंट वरी, वी हॅव मेनी मोटर्स लाईक स्क्विरल केज इंडक्शन मोटर, स्टीम थर्मल पॉवर प्लांट and water in case of hydropower plant whose flow is controlled by gate opening the dam and many more machines. तर मोठे जे जनरेटिंग पॉवर स्टेशन असतात त्या ठिकाणी जे अल्टरनेटर वापरले जातात त्या अल्टरनेटरला जो प्राईम मूव्हर वापरलेला असतो, म्हणजे वॉटर टर्बाईन असेल तर त्या वॉटर टर्बाईनचा वेग हा कशावरती अवलंबून असणार आहे, त्या डॅममधून येणाऱ्या पाण्याच्या फ्लोवरती अवलंबून असणार आहे. आणि तो पाण्याचा फ्लो जो असतो तो कशाच्या सहाय्याने कंट्रोल केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी वाल वापरलेले असतात आणि त्या वालच्या माध्यमातून आपल्याला त्या अल्टरनेटरचं स्पीड म्हणजेच त्या टर्बाईनचं स्पीड काय करता येतं, कॉन्स्टंट ठेवता येतं. डोंट वरी, यू कॅन गेट अ मच बेटर जॉब दॅन अ प्राईम मूव्हर. तर असे वेगवेगळे साधनं वापरून प्राईम मूव्हरच्या साहाय्याने आपल्याला चांगल्यात चांगली कार्यक्षमता किंवा चांगल्यात चांगली इनपुट पॉवर त्या अल्टरनेटरला कशा पद्धतीने देता येईल याचा काय करावा लागत असतो, विचार करावा लागत असतो. आणि म्हणून आपल्या लक्षात आलं असेल का प्राईम मूव्हर म्हणून काय काय वापरलेलं असतं, केरोसिन इंजिन असेल, पेट्रोल इंजिन असेल, डिझेल इंजिन असेल, स्टीम टर्बाईन असेल किंवा मग हायड्रो पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरलं जाणारं वॉटर टर्बाईन असेल. कुठल्या तरी निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा उपलब्ध आहेत त्या ऊर्जेचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं असतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करायचं असतं. आणि यालाच काय म्हटलं जातं, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं. तर हे आपल्या लक्षात आलं असेल, प्राईम मूव्हर म्हणजे हे वेगवेगळे काय केलेले असतात, मशीन्स या ठिकाणी वापरलेले असतात. तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला जो पुढचा आपल्या लेक्चरमधला जो टॉपिक आहे तो काय आहे, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर. तर हे वर्किंग प्रिन्सिपल अल्टरनेटरचं कार्य करण्याचं तत्त्व जे आहे ते तत्त्व काय आहे, तर यासाठी आपल्याला फॅरेडेचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे जे नियम आहेत ते या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. सुरुवातीलाच मी अल्टरनेटरच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे का चुंबकीय क्षेत्रामध्ये एखादा कंडक्टर फिरता ठेवला असता त्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होत असतो, विजेचा दाब निर्माण होत असतो. परंतु या कंडक्टरमध्ये विजेचा दाब निर्माण होण्यासाठी चुंबकीय क्षेत्र हे कसं पाहिजे असतं, कॉन्स्टंट पाहिजे असतं. त्याचा वेग जो असतो कंडक्टर फिरण्याचा तो सुद्धा कसा ठेवावा लागणार आहे, आपल्याला कॉन्स्टंट ठेवावा लागणार आहे. तर द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर depends upon Faraday's laws of electromagnetic induction. The current is induced in the conductor inside a magnetic field when there is a relative motion between that conductor and the magnetic field. म्हणजे स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये एखादा कंडक्टर फिरता ठेवला असता
त्या कंडक्टरमध्ये विजेचा दाब निर्माण होतो आणि हा निर्माण झालेला विजेचा दाब जो आहे आपण स्लिप रिंगच्या मार्फत जर बाहेर घेतला तर आपल्याला स्लिप रिंग आणि ब्रशच्या मार्फत जर आपण बाहेर घेतला तर आपल्याला AC सप्लाय मिळेल आणि त्या स्लिप रिंगच्या ऐवजी जर त्या ठिकाणी कॉम्युटेटर म्हणजेच कॉम्युटेटरचं दुसरं नाव काय आहे स्प्लिट रिंग जर त्या ठिकाणी जर वापरली तर आपल्याला काय मिळणार आहे त्या ठिकाणी DC व्होल्टेज आउटपुटला मिळेल. परंतु आपण सध्या ACचा विचार करतोय, अल्टरनेटरचा विचार करतोय, म्हणून या ठिकाणी डायग्राममध्ये सुद्धा हे याचं वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते वर्किंग प्रिन्सिपल दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढची जी स्लाईड आपल्याला समोर दिसते वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजेल ह्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आफ्टर 90 डिग्री रोटेशन द साइड AB or conductor AB of the loop comes in front of S pole and conductor CD comes in front of N pole. म्हणजे कंडक्टरचा जो लूप बनवलेला आहे तो लूप कशा पद्धतीने चुंबकीय क्षेत्रामध्ये म्हणजे एका मॅग्नेटचा N पोल आणि दुसऱ्या मॅग्नेटचा S पोल. चुंबक म्हटल्यानंतर प्रत्येक चुंबकाला 2 पोल असतात, नॉर्थ आणि साऊथ. तर हे ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी काय केलेलं आहे नॅचरल मॅग्नेट दाखवलेलं आहे. परंतु नॅचरल मॅग्नेटचं जर आपण पाहिलं तर याची क्षमता कशी असते ठराविक असते. त्याचं मॅग्नेटिझम आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त वाढवता येत नाही. कालांतराने यातील मॅग्नेटिझम काय होत असतं नाहीसं होत असतं. म्हणून अल्टरनेटरमध्ये शक्यतो म्हणजेच जास्तीत जास्त कशाचा वापर केलेला असतो इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केलेला असतो. परंतु हे फक्त आपल्या लक्षात येण्यासाठी डायग्राममध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी परमनंट मॅग्नेट जे असतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. ॲज पर फ्लेमिंग्ज राईट हँड रूल फ्लेमिंगचे 2 नियम आहेत. कुठले लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल. लेफ्ट हँड रूल जो असतो तो DC जनरेटरसाठी वापरला जातो आणि राईट हँड रूल जो असतो तो AC जनरेटर म्हणजेच अल्टरनेटरसाठी वापरलेला असतो. ॲज पर फ्लेमिंग्ज राईट हँड रूल द डायरेक्शन ऑफ दिस करंट विल बी फ्रॉम A to B at the same time conductor CD comes under N pole and here also if we apply Fleming's right hand rule we will get the direction of induced current and it will be from C to D. म्हणजे ह्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार आपल्याला त्या कंडक्टरमधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा कुठली असेल ते काय करता येतं फाइंड आउट करता येतं. आणि या स्लाइडमध्ये एका कंडक्टरचा संपूर्ण फेरा म्हणजे 360 डिग्रीमध्ये जर तो कंडक्टर जर फिरला तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एक सायकल निर्माण होईल. कारण सायकल आपण AC टर्मिनॉलॉजी जी आहे AC सप्लायची टर्मिनॉलॉजी याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. सायकल म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, करंट म्हणजे काय असतं, व्होल्टेज म्हणजे काय आहे, पिरियड म्हणजे काय, टाईम पिरियड म्हणजे काय. तर याचाच या ठिकाणी काय केलेला असतो उपयोग केलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक सायकल जी असते एक सायकल म्हणजे किती 360 डिग्री आणि या एका सायकलमध्ये अर्धा जो भाग आहे हा पॉझिटिव्ह मॅग्निट्यूडला आहे आणि अर्धा जो भाग आहे तो काय असतो निगेटिव्ह मॅग्निट्यूडला असतो. तर एका सायकलमध्ये किंवा त्या कंडक्टरच्या एका फेऱ्यामध्ये एक सायकल कशा पद्धतीने निर्माण होती ते या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येईल अल्टरनेटर हे दुसरं तिसरं काही नसून त्या अल्टरनेटरमध्ये काय आहेत फक्त चुंबकीय क्षेत्र आहे, कंडक्टर आहे आणि त्या कंडक्टरला फिरवण्यासाठी प्राइम मूव्हर वापरलेला आहे आणि त्या अल्टरनेटरमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे फील्ड पोलचा वापर केलेला आहे. आणि त्याला सप्लाय दिल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे
AC सप्लाय आउटपुटला त्या अल्टरनेटरपासून मिळणार आहे. तर अशा पद्धतीने अल्टरनेटरचं वर्किंग प्रिन्सिपल हे कशावरती चालतं? फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावरती चालतं. त्यानंतर याच्यामध्ये अल्टरनेटर जे असतात, अल्टरनेटरमध्ये रोटर कुठल्या प्रकारचा वापरलेला आहे याच्यावरून या अल्टरनेटरचे पुन्हा 2 प्रकार पडलेले आहेत. टाईप्स ऑफ अल्टरनेटर. तर या अल्टरनेटरला मागच्या पिरियडला सांगितलं तुम्हाला, अल्टरनेटरचं दुसरं नाव काय आहे? सिंक्रोनस जनरेटर्स. सिंक्रोनस जनरेटर्स किंवा अल्टरनेटर्स आर क्लासिफाईड इन 2 कॅटेगरीज अकॉर्डिंग इट्स रोटर कन्स्ट्रक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये रोटर फिरणारा भाग कुठल्या प्रकारचा वापरलेला आहे यावरून अल्टरनेटरचे पुन्हा काय होतं? 2 प्रकार पडतात. आणि यामध्ये पहिला जो प्रकार आहे सिलेंड्रिकल रोटर टाईप आणि दुसरा प्रकार सॅलिएंट पोल रोटर टाईप. तर या दोन्हीच्याही फिगर इथं आपल्याला पॉवर पॉईंटमध्ये किंवा या डायग्रॅममध्ये बाजूला दिसत आहेत. सिलेंड्रिकल रोटर कुठे वापरला जातो आणि सॅलिएंट पोल रोटर जो असतो हा कुठे वापरला जातो. तर त्यातील पहिली जे पहिल्या प्रकारचा जो रोटर आहे सिलेंड्रिकल टाईप रोटर, याची रचना कशी असते ते पाहू आपण. तर हाय स्पीड मशीन्स या सिलेंड्रिकल टाईप रोटरचा उपयोग कुठे केला जातो? ज्या ठिकाणी मशीनचा वेग किंवा अल्टरनेटरचा वेग हा जास्त असतो अशा ठिकाणी या सिलेंड्रिकल रोटर टाईप अल्टरनेटर काय केलं जातं? वापरलं जातं. हॅज स्मॉल डायमीटर अँड इज लार्ज ॲक्सियल लेंथ. या रोटरचा डायमीटर हा कसा असतो? कमी असतो, परंतु त्या रोटरची लांबी जी असते ती लांबी कशी असते? जास्त असते. स्मॉल डायमीटर अँड लार्ज लेंथ. यूज्ड इन थर्मल पॉवर प्लॅन्ट अँड गॅस टर्बाईन पॉवर प्लॅन्ट. तर या सिलेंड्रिकल रोटर टाईपचा अल्टरनेटर कुठे वापरला जातो? यूज्ड इन थर्मल पॉवर प्लॅन्ट. म्हणजे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जे अल्टरनेटर वापरलेलं असतं त्यामध्ये सिलेंड्रिकल रोटर टाईप अल्टरनेटर त्या ठिकाणी वापरला जातं. किंवा दुसरं गॅस टर्बाईन पॉवर प्लॅन्ट जो असतो त्या ठिकाणी या प्रकारचं अल्टरनेटर काय केलेलं असतं? वापरलेलं असतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आपल्याला सांगितला सॅलिएंट पोल रोटर टाईप अल्टरनेटर किंवा ज्या अल्टरनेटरमध्ये सॅलिएंट पोल या प्रकारचा रोटर वापरला जातो. तर हा रोटर जो आहे पहिला जो आपण सिलेंड्रिकल पाहिला, सिलेंड्रिकलमध्ये काय असतं? डायमीटर कमी असतो आणि लेंथ जास्त असते. त्याच्या विरुद्ध या सॅलिएंट पोल जो असतो याच्यामध्ये याचा डायमीटर जास्त आहे आणि ॲक्सियल लेंथ जी असते ती कशी असते? कमी असते. तर याचा वापर कुठे केलेला असतो? लो स्पीड मशीन्स. म्हणजे ज्या मशीनचा वेग कमी असतो, अगदी 50 ते 500 RPM पर्यंत. म्हणजे काय असणार आहे? याचं वजन जास्त असणार आहे. वजन जास्त असल्यामुळे ज्या अल्टरनेटरचा वेग कमी असणार आहे अशा ठिकाणी या प्रकारचा रोटर काय केलेला असतो? वापरलेला असतो. हॅज लार्ज डायमीटर. याचा डायमीटर जो आहे तो कसा असतो? लार्ज अँड इज स्मॉल ॲक्सियल लेंथ. आणि त्याची लेंथ जी असते ती लेंथ कशी असते? कमी असते. यूज्ड इन हायड्रो पॉवर प्लॅन्ट. या प्रकारच्या रोटर ज्या ठिकाणी पाण्याच्या साहाय्याने वीज निर्मिती करण्यासाठी अल्टरनेटर वापरणार आहेत त्या अल्टरनेटरमध्ये या प्रकारचा काय केलेला असतो? रोटर वापरलेला असतो. तर अशा पद्धतीने 2 प्रकारचे रोटर अल्टरनेटरमध्ये वापरतात. कुठला? सॅलिएंट पोल टाईप रोटर आणि दुसरा सिलेंड्रिकल पोल टाईप रोटर. मित्रांनो, परीक्षाला जे आपल्याला ऑनलाईन परीक्षाला जे ऑब्जेक्टिव्ह वगैरे असतात त्याच्यामध्ये ह्याच बारीक बारीक गोष्टी विचारलेल्या असतात. अवघड कधीही विचारलं जात नाही.
आपण काय शिकलो यामध्ये सॅलेंट पोल टाईप रोटर असेल, सिलेंड्रिकल टाईपचा रोटर असेल, हे प्रकारचे रोटर कुठे वापरलेले असतात, या रोटरचा साधारणपणे स्पीड किती ठेवायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. आणि हे झाले 2 प्रकार फक्त अल्टरनेटरचे. कशावरून पडलेले प्रकार येथे त्याच्यामध्ये असणाऱ्या रोटरवरून पडणारे प्रकार. पुढे आपण अजून अल्टरनेटरचे कुठले कुठले प्रकार पडतात हे या टॉपिकमध्ये पाहायचं आहे आपल्याला. टाईप्स ऑफ अल्टरनेटर. अल्टरनेटर्सचे त्याच्या फेजवरून पडणारे प्रकार आहेत, त्याच्या वर्किंगवरून पडणारे प्रकार आहेत, त्याच्या स्पीडवरून पडणारे प्रकार आहेत, तो अल्टरनेटर थंड कशा पद्धतीने ठेवला जातो यावरून पडणारे प्रकार आहेत. तर चला पहिला प्रकार पाहू आपण. अल्टरनेटर्स कॅन बी ऑल्सो क्लासिफाईड ॲज बेस्ड ऑन आउटपुट पॉवर. आउटपुट पॉवर आपल्याला कशा पद्धतीने मिळते, म्हणजे सिंगल फेज आहे का 3 फेज आहे. या आउटपुट पॉवरवरून अल्टरनेटरचे 2 प्रकार पडतात. एक सिंगल फेज आणि दुसरा 3 फेज. म्हणजे अल्टरनेटरचे फेजवरून पडणारे प्रकार 2च असणार आहेत, सिंगल फेज अल्टरनेटर आणि दुसरा 3 फेज अल्टरनेटर. त्यानंतर बेस्ड ऑन द वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं कार्य करण्याच्या तत्वावरून पडणारे प्रकार. रिव्हॉल्विंग आर्मेचर टाईप, फिरता आर्मेचर. ज्या अल्टरनेटरमध्ये आर्मेचर हे फिरता असणार आहे त्याला रिव्हॉल्विंग टाईप आर्मेचर असं म्हटलं जातं. आणि सेकंड रिव्हॉल्विंग फील्ड टाईप, म्हणजे फील्ड कॉईल ज्या अल्टरनेटरमध्ये फिरत्या भागावरती फिट केलेले असतात त्याला काय म्हटलं जातं, रिव्हॉल्विंग फील्ड टाईप अल्टरनेटर असं म्हटलं जातं. त्यानंतर बेस्ड ऑन द स्पीड ऑन रोटेशन, म्हणजे त्याच्या स्पीड जे आहे, स्पीडवरून पुन्हा अल्टरनेटरचे 2 प्रकार पडतात. टर्बो अल्टरनेटर म्हणजे जास्त वेग असणारा अल्टरनेटर, आणि सेकंड लो स्पीड अल्टरनेटर, कमी स्पीड असणारा अल्टरनेटर. आणि पुढचा प्रकार जो आहे बेस्ड ऑन कूलिंग, म्हणजे तो अल्टरनेटर थंड कशा पद्धतीने ठेवला जातो, एअर कूलिंग आणि दुसरा हायड्रोजन कूलिंग. निसर्गातील हवेच्या साहाय्याने जेव्हा अल्टरनेटर थंड राहतो त्याला एअर कूलिंग, म्हणजे त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो फॅन बसवलेला असतो तो फॅन काय करतो, बाहेरची निसर्गातील वातावरणातील हवा खेचून घेतो आणि शाफ्टवरती फॅन बसवलेला असल्यामुळं तो शाफ्ट फिरल्यानंतर फॅन फिरतो आणि फॅन बाहेरील हवा खेचून घेतो आणि तीच हवा त्या बॉडीवरती सोडतो. त्याच्यामुळं तो अल्टरनेटर कसा राहतो, थंड राहतो. याला म्हटलं जातं एअर कूलिंग अल्टरनेटर. आणि हायड्रोजन कूलिंग म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोजन वायूचा वापर करून तो अल्टरनेटर थंड ठेवला जातो. तर मोठे जे अल्टरनेटर असतात ते हायड्रोजन कूलिंग प्रकारचे असतात आणि छोटे जे अल्टरनेटर जे असतात ते एअर कूलिंग पद्धतीने काय केले जातात, थंड ठेवले जातात. तर अशा पद्धतीने हे अल्टरनेटरचे काय आहेत केलेले प्रकार आहेत. धन्यवाद. थँक्यू.